हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? तर चला तर मग मी आज ढोकळ्याची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते दाखवते. ढोकळ्यासाठी मी 2 वाटी बेसन घेतलंय, त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलंय, साखर घेतलीये, मीठ आणि हळद आणि सोडा घेतलाय खायचा. चला तर मी रेसिपी दाखवते. तर मी आधी दही बेसनमध्ये टाकून घेणार आहे. आणि थोडंसं म्हणजे साखर आणि मीठ टाकणार त्याच्यामध्ये आणि हळद. त्यानंतर थोडंसं पाणी ऍड करणार आहे. चला तर मी मिक्स करून घेते आता. ह्याच्या पूर्ण गाठी सगळ्या हे करून घ्यायच्या आणि ह्याला पूर्ण बॅटर बनवायचंय आपल्याला. म्हणजे जास्त घट्ट पण नाही करायचं, जास्त पातळ पण नाही करायचं. थोडं थोडं पाणी ऍड करत राहायचं याच्यामध्ये. एकाच डायरेक्शन मध्ये फिरवत राहायचं याला 5 मिनिटं. थोडंसं मला घट्ट वाटतंय, थोडं पाणी ऍड करते अजून. हे आपलं बॅटर रेडी आहे आता. त्याची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे आणि ह्याला आपण 10 मिनिटं असं झाकून ठेवणार आहोत. वेलकम टू द बॉक्स. आज माझी मम्मी नाही का ढोकळा बनवणार आहे, या तुम्ही पण खा. तुला आवडतो ढोकळा? हा, किती आवडतो? मस्त मस्त सांग. किती आवडतो? लई आवडते, लई लई मस्त मस्त जेवण खाणार आहे. किती खाणार तू? पोट भरून. तर फ्रेंड 10 मिनिटं झालेले आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये सोडा ऍड करून ह्याला मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये सोडा टाकते मी थोडा. तर ह्याला फेटून घ्यायचं आहे आता चांगलं. एकसारखं ह्याला हलवत राहायचं जोपर्यंत हे डबल होत नाही तोपर्यंत. हे बघा फ्रेंड्स, हे असं झालेलं आहे, फुगलेलं आहे आपलं पीठ. तर आपण याला आता स्टीम करायला ठेवणार आहोत. तर ह्या भांड्यामध्ये मी स्टीम करायला ठेवणार आहे. तर ह्याच्यामध्ये थोडं ऑइल टाकून घेते म्हणजे खाली चिटकणार नाही. ते सगळीकडे लावून घ्यायचं ऑइल. सगळ्या कडाला पण लावून घ्यायचं. ऑइल लावून झाल्यानंतर आता हे आपण बेसन म्हणजे ढोकळ्यासाठी जे बॅटर तयार केले ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता सगळं. बॅटर टाकून झाल्यावर थोडं टॅप करायचं आणि याला स्टीम करायला पाणी गरम ठेवलंय मी, त्याच्यामध्ये स्टँड ठेवलाय. हे बघा. आणि गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचा, जास्त बारीक पण नाही ठेवायचं आहे. तर आता आपण हे बॅटर ठेवून घेऊ याच्यामध्ये आणि 20 मिनिटांनंतर ह्याला
ओपन करू, म्हणजे प्लेट झाकून ठेवायचं आहे. आता 20 मिनिटानंतर ह्याला ओपन करायचं आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे फोडणीसाठी. आणि साखर विरघळून घेतली आहे मी वाटीमध्ये. मीठ घेतलं आहे, मिरच्या, कढीपत्ता, मोहरी आणि कोथिंबीर घेतलं आहे. तर मी आता मोहरी आणि कढीपत्ता आणि मिरच्याची फोडणी देणार आहे. आणि त्याच्यानंतर ते पाणी आहे ना, मी फोडणीत नाही टाकणार, कारण त्याचं खमंगपणा येत नाही त्याच्यामुळे. तर मी फोडणी आधी ढोकळ्यावर टाकून त्याच्यानंतर वरून पाणी टाकणार आहे. तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने खूप छान ढोकळा होतो आणि फोडणीचा जो सुगंध असतो ना, तो येतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे फोडणीत कधीच पाणी टाकायचं नाही. तर हे बघा फ्रेंड्स, असं रेडी झालेला आहे ढोकळा. तर आपण ह्याला गार करायला ठेवू काढून. ह्याच्यामध्ये चेक करायचं आधी चिटकतंय का नाही. हे बघा फ्रेंड, तुम्हाला दिसतंय. मध्ये काढून घेतलं ढोकळ्याला. तर ह्याचे मी पीसेस करून घेते. आपण फोडणी देऊन घेऊ. तेल गरम करावी. आपण मोहरी घालून घेऊ याच्यामध्ये. त्याच्यानंतर मिरची टाकून घेऊ. आणि कढीपत्ता. तर आपली फोडणी रेडी आहे. तर आपण त्यावर फोडणी देऊ याची. खूप छान फोडणी बसली याला. आपण कोथिंबीर घालून घ्यायची बारीक चिरलेली याच्यावर. आणि अर्धा तास ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी. गार झाल्यावर मी सियाला खायला देईल. त्याच्यानंतर तुम्ही तिला विचारा कसा झाला ढोकळा, ते तुम्हाला सांगेल. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. खूप छान झालं ढोकळा. या तुम्ही पण खायला. आवडलं का तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.